ॲपे पॅजिओ 3 व्हीलर गाडी आहे. आता हिचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, की गाडी समोरच्या साईडला जास्त सस्पेन्शन करत होती. म्हणजे याचा जो शॉकअप आहे समोरचा फ्रंट शॉकअप हा लीक झाला आणि याचं कॉम्प्रेशन लीक झालं. त्यामुळे काय झालं, शॉकअप गेल्यामुळं काय झालं की समोरून गाडीचं बॅलेन्स राहिलं नाही. त्यामुळे गाडी जास्त लपलप म्हणजे समोरून जास्त सस्पेन्शन करायला लागते, कारण की त्याला टेन्शन राहत नाही, फक्त स्प्रिंगलाच टेन्शन राहते. तेवढ्याच यानं गाडी वर्किंग करते. शॉकअप गेल्यामुळं काय होतं की समोरून बॅलेन्स नाही राहत. मागचा शॉकअप असो किंवा समोरचा शॉकअप असो, तुमच्या गाडीचे जर शॉकअप गेलेले असतील तर तुमच्या गाडीचं बॅलेन्स राहणार नाही. खराब रस्त्यानं गाडी एकदम जास्त जम्पिंग करेल. आता हे बघा तुम्ही, किती शॉकअप लीक झाल्यामुळं वर्किंग किती करत आहे. आणि हा शॉकअप आम्ही याचा रिप्लेस करत आहे. मोनोरोचा ओरिजिनल शॉकअप आहे. 676 किंमत आहे त्याची. आता याच्यामध्ये ओरिजिनल शॉकअप आणि जो जुना शॉकअप आम्ही रिप्लेस करायचा आहे त्याच्यामध्ये टेन्शन पहा किती फरक आहे. हा थोडा म्हणजे हा कमीत कमी जवळपास खूप हार्ड जाते. आणि एकदा त्यातलं ऑइल लीक झालं की त्याचं जे आतमधलं कॉम्प्रेशन आहे ते लीक होऊन एकदम लूज होऊन जाते शॉकअप. त्यामुळे गाडी जास्त जम्पिंग करते, कारण की त्याला टेन्शनच राहत नाही. फक्त स्प्रिंगच जेवढी वर्किंग करते तेवढंच हे करते ते. त्यामुळे शॉकअप जर गेला असेल तर लवकर बदलून घ्यायला पाहिजे, कारण की गाडीचं बॅलेन्स याच्यावर राहते. तुमचं खराब रस्त्याने गाडी तुम्ही जेव्हा चालवता तेव्हा तुम्हाला बॅलेन्स राहत नाही, गाडीचं जास्त वर्किंग करते सस्पेन्शन. मागची शॉकअप असो किंवा समोरची शॉकअप असो, शॉकअप गेल्याच्यानंतर लवकर चेंज करून घ्या. धन्यवाद.